input characteristic Okay, so input characteristic is the graph between input current and input voltage. तर हा ग्राफ कसा येणार आहे लक्षात घ्या. जे इनपुट कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचं म्हणजे काय, इनपुट व्होल्टेज ग्रॅज्युअली थोडं वाढवत न्यायचं आणि त्याच्यानंतर इनपुट करंट कसा चेंज होतोय बघायचं. तर ऑन एक्स ऍक्सिस देर इज इनपुट व्होल्टेज. ओके, दॅट इज काय असणार आहे फी बी, आणि इनपुट करंट जो आहे तो कसा चेंज होतोय बघायचा आहे. So input characteristic is a relation between input current and the input voltage, आणि हे रिलेशन कसं येणार आहे लक्षात घ्या. इट इज लाईक दिस. So this is the relation, म्हणजे up to certain input voltage there is no input current or negligible input current, किंवा हे असं होऊ शकेल. ओके, म्हणजे सर्टन इनपुट व्होल्टेज पर्यंत काय होणार आहे, देर इज नो इनपुट करंट, अँड आफ्टर दॅट ॲज इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस इनपुट करंट ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, आणि हे जे व्होल्टेज आहे ते वन्स अगेन किती असतं, 0.3 व्होल्ट फॉर जर्मेनियम ट्रान्झिस्टर अँड 0.7 व्होल्ट फॉर सिलिकॉन ट्रान्झिस्टर. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे कॅरेक्टरिस्टिक कशा आहे, इट इज सिमिलर टू फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. आता आपण काय करतोय, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतोय एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला. आउटपुट व्होल्टेज जर वेगवेगळ्या व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवलं, आउटपुट व्होल्टेज काय केलं डिफरंट व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवलं, तर हा जो ग्राफ येणार तो या पद्धतीने येणार आहे. इट इज लाईक दिस. Okay, so this is phi CE1, this is phi CE2, this is phi CE3. म्हणजे आउटपुट व्होल्टेज phi CE3 is greater than
phi CE2 is greater than phi CE1. जे आउटपुट व्होल्टेज जर आपण वाढवत नेलं तर फरक फक्त काय होतं या ग्राफ मध्ये, स्लोप जो आहे तो कमी कमी होत जातोय. ऍज आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस काय होणार, स्लोप कमी कमी होतोय. सो दॅट इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. तर या पद्धतीने हे इनपुट कॅरेक्टरिस्टिक आहे. इनपुट कॅरेक्टरिस्टिक लक्षात आलं का बघा. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक वरून एक महत्वाची प्रॉपर्टी कळते आणि ती म्हणजे काय, इनपुट इम्पेडन्स असं म्हणतो त्याला, इनपुट इम्पेडन्स. इनपुट इम्पेडन्स म्हणजे थोडक्यात इनपुट रेझिस्टन्स असतं, इनपुट रेझिस्टन्स. ओके, आणि हा इनपुट रेझिस्टन्स काय असणार आहे तर phi B change in input voltage to change in the input current. ओके, कारण ओहम्स लॉ नुसार रेझिस्टन्स म्हणजे काय असतं, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. फक्त काय करायचं आहे, कितीनं व्होल्टेज चेंज केल्यावर कितीनं करंट चेंज होतोय हे आपल्याला अगोदर फाइंड आउट करावं लागेल आणि त्याचा रेशो घ्यावा लागेल. त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, इनपुट इम्पेडन्स किंवा इनपुट रेझिस्टन्स मिळणार आहे. दॅट इज डेल्टा phi B अपॉन डेल्टा IB. So this is the input characteristic of the common emitter transistor. ठीक आहे, तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांना लक्षात आलं का बघा. आता आउटपुट कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचं आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट इज आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. ओके, आता जसं इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असतं, व्हेरिएशन ऑफ इनपुट करंट विथ इनपुट व्होल्टेज. तसं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे तर इट इज, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक इज नथिंग बट व्हेरिएशन और रिलेशन बिटवीन, ओके, किंवा रिलेशन बिटवीन, सॉरी, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असणार आहे, इट इज रिलेशन बिटवीन काय असणार आहे, आउटपुट करंट. ओके, आउटपुट करंट काय असणार आहे, दॅट इज IC अँड आउटपुट व्होल्टेज दॅट इज phi CE. ओके, म्हणजे phi CE चेंज केल्यानंतर IC कशा प्रकारे चेंज होतो याला काय म्हणायचं, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं. ओके, अँड फॉर काय येणार आहे, फॉर कॉन्स्टंट इनपुट. आता फॉर कॉन्स्टंट इनपुट व्होल्टेज नाहीये तर कॉन्स्टंट इनपुट करंट आहे, लक्षात घ्या. फॉर कॉन्स्टंट इनपुट करंट दॅट इज IB. म्हणजे IB एका कॉन्स्टंट लेवलला ठेवायचा आहे, phi CE ग्रॅज्युअली वाढवायचं आणि IC कसा चेंज होतोय बघायचं. त्याला काय म्हणायचं, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिकचा जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ या पद्धतीने येतो. The graph is like this. Here there is a phi CE, that is output voltage, and here there is the output current, that is IC. ठीक है, and this is different values of IB. IB is equal to 0, IB is equal to some 20 microampere, IB is equal to suppose 30 microampere, IB is equal to suppose 40 microampere, IB is equal to suppose 50 microampere, and so on. Okay, इथं 0. सो IB 0 असताना IC का आहे, जवळपास 0च आहे. म्हणजे phi CE किती जरी असलं, म्हणजे आउटपुट व्होल्टेज किती जरी असलं, IB 0 असेल
म्हणजे इनपुट करंट 0 असेल तर कितीही आउटपुट व्होल्टेज वापरलं तरी आउटपुट करंट आपल्याला मिळत नाही. इनपुट करंट काहीतरी असतानाच फक्त काय होतं, आयसी जे आहे ते VCE वर डिपेंड असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आता हा एक आपण ग्राफ, पर्टिक्युलरली हा ग्राफ, याच्यातला एक ग्राफ आपण कन्सिडर करूया. म्हणजे हा ग्राफ तुम्ही जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये काय दिसून येते बघा. सुरुवातीला आता IB ची सर्टन व्हॅल्यू 30 मायक्रो अँपिअर कॉन्स्टंट ठेवली, म्हणजे इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवला आणि आता काय केलं, VCE वाढवत नेलं. तर VCE वाढवत नेल्यानंतर IC पण काय होतं, वाढत जातं. VCE वाढत नेल्यानंतर IC वाढत जातं आणि तिथून पुढे काय होतं, VCE किती जरी वाढवलं तरी IC मात्र काय होतं, कॉन्स्टंट राहतं. ओके. आता ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये एकूण 3 रिजन आहेत. हा जो रिजन आहे त्याला काय म्हणायचं, हा जो रिजन आहे त्याला म्हणायचं सॅच्युरेशन रिजन. हा जो रिजन आहे त्याला ऍक्टिव्ह रिजन असं म्हणायचं आणि हा जो खालचा रिजन आहे कट ऑफ रिजन असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे या लाईनच्या इकडचा जो रिजन आहे, दिस रिजन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेशन रिजन. म्हणजे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये एकूण 3 रिजन आहेत. सॅच्युरेशन रिजन, त्याच्यानंतर कट ऑफ रिजन म्हणजे काय, ज्यावेळी IC अजिबात नसतो. कट ऑफ रिजन मध्ये IC इज इक्वल टू 0 आहे, लक्षात घ्या. सॅच्युरेशन रिजन मध्ये काय आहे, IC डायरेक्टली प्रपोर्शनल टू VCE. सॅच्युरेशन रिजन मध्ये IC जो आहे तो काय असतो, VCE वर, म्हणजे आउटपुट करंट जो आहे तो आउटपुट व्होल्टेज वर डिपेंड असतो. आणि ऍक्टिव्ह रिजन मध्ये लक्षात घ्या, ऍक्टिव्ह रिजन मध्ये IC जे आहे ते कशावर डिपेंड असतं, डिपेंड्स ऑन IB ओनली. म्हणजे आउटपुट करंट जो आहे तो इनपुट करंट वरच डिपेंड असतो. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, सॅच्युरेशन रिजन, ऍक्टिव्ह रिजन आणि कट ऑफ रिजन. ओके. सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होतं, IC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VCE. म्हणजे आउटपुट करंट कशावर डिपेंड असणार आहे, आउटपुट व्होल्टेजवर. ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय होतं, IC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू IB. म्हणजे आउटपुट करंट जो आहे तो फक्त इनपुट करंट वर डिपेंड असतो. आणि कट ऑफ रिजन म्हणजे काय, IC पूर्णपणे 0 असतो. ह्या गोष्टी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायच्या तुम्हाला. ठीक आहे. सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होतं, आउटपुट करंट डिपेंड्स अपॉन दी आउटपुट व्होल्टेज. ऍक्टिव्ह रिजन मध्ये आउटपुट करंट डिपेंड्स अपॉन दी इनपुट करंट. म्हणजे इनपुट करंट चेंज केला तरच काय होणार, आउटपुट करंट चेंज होणार. आणि कट ऑफ रिजन मध्ये काय होतं, आउटपुट करंट हा पूर्णपणे 0 असतो. सो दिस इज अबाउट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी ट्रान्झिस्टर. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये पुन्हा एकदा एक टर्म आहे, त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट इम्पेडन्स असं म्हणतो. आउटपुट इम्पेडन्स. आउटपुट इम्पेडन्स दॅट इज R आउट म्हणजे काय येणार आहे, V/I. ओके, डेल्टा V बाय डेल्टा I, परंतु कुठलं, VCE अपॉन IC. So change in output voltage divided by change in output current, that is called as output impedance. Change in output voltage divided by change in output current is called as output impedance. That is the output characteristic. लक्षात आलं का बघा, इनपुट कॅरेक्टरिस्टिक, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक अँड सो ऑन. ठीक आहे. तर आजचं सेशन आपण इथं सेंड करतोय. नेक्स्ट लेक्चर तुमचं मंडेला असेल. ठीक आहे, मंडेला नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. ओके, बाय.